विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटलेला आहे तरी देखील अद्याप सरकार स्थापनेचा पत्ता नाहीये। त्यासोबतच ईव्हीएम संदर्भामध्ये अनेक शंका कुशंका सुद्धा विचारल्या जात आहेत। त्या चर्चांना सुद्धा पूर्ण विराम मिळालेला नाहीये। सातत्याने ईव्हीएम बाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत, अनेक आक्षेप घेतले जात आहेत। खरंच ईव्हीएमशी छेडछाड होऊ शकते का? निवडणूक आयोग सांगतं तसं ईव्हीएम खरंच फुल प्रूफ आहे का? या सर्व शंका घेऊन आणि प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी माझानं संगणक तज्ञ माधव देशपांडे यांच्याशी संवाद साधलाय। आपण ऐकूयात। सर, स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये। नमस्कार सर। तर हे तुम्ही जे म्हणता आहात की ईव्हीएम मध्ये काहीतरी होतंय, तर त्याला आधार काय आहे आणि याची सुरुवात हे तुम्हाला कधी पहिल्यांदा जाणवलं की असं काहीतरी होतंय? एखादा मतदार जेव्हा बॅलेट युनिटवरती बटन दाबतो आणि मत देतो, त्यानंतर ते मत कंट्रोल युनिटकडे जातं, कंट्रोल युनिटकडनं ते व्हीव्हीपॅटकडे जातं आणि व्हीव्हीपॅटकडनं पुन्हा कंट्रोल युनिटकडे जातं। ह्या सगळ्या मताच्या प्रवासामध्ये हा डेटा आहे। ह्या डेटाच्या ह्या प्रवासामध्ये प्रत्येक टप्प्यावर त्या डेटामध्ये कुठलाही बदल झालेला नाही, म्हणजे त्या मतात काहीही बदल झालेला नाही शेवटपर्यंत, व्हीव्हीपॅटपर्यंत नाही। आता व्हीव्हीपॅटची स्लिप छापतो ते म्हणजे ते जे इलेक्ट्रॉनिक म्हणजे व्हीव्हीपॅट नंतर ते ऍक्च्युअल जे काही नोंद झालंय तर ते जिथं द्यायचं आहे तिथेच नोंद झालंय का, याचे पुरावे नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? कुठलाही पुरावा आणि हे सिद्ध करण्याचा अवसर या सिस्टीममध्ये डिझाईन केला गेला नाही आहे। मग हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी म्हटलं याची सगळ्या सिस्टीमची जरा शास्त्रीय पद्धतीने फ्रॉम फंडामेंटल जसं आपण म्हणतो मूलभूत अंगाने विचार करून उकल करूया, आणि म्हणून मी याच्यात पडलो। म्हणजे जे मतदान ज्या दिवशी असतं त्याच्या आधी त्या मतदारसंघामध्ये जे जे उमेदवार आहेत त्यांची माहिती, म्हणजे अनुक्रमांक, त्यांचा सिरियल नंबर, नाव आणि त्यांचं पक्षाचं चिन्ह, ह्या तीन गोष्टी त्या SLUच्या माध्यमातून, म्हणजे SLU जोडलं जातं वेबसाईटला इलेक्शन कमिशनच्या, त्याच्यावरून ते डाउनलोड होतं। ही माहिती त्या मतदारसंघापुरतीच SLUमध्ये डाउनलोड होते। मग ते SLU हे व्हीव्हीपॅटला जोडलं जातं आणि ती व्हीव्हीपॅटमध्ये अपलोड होते। आता या सर्व प्रक्रियेमध्ये इलेक्शन कमिशन त्या SLUचं कुठल्याही प्रकारे परीक्षण, इनफॅक्ट कुठल्याच गोष्टीचं परीक्षण करू देत नाही। म्हणजे मला अनेक लोक विचारतात हे की त्यांनी जेव्हा चॅलेंज दिलं तेव्हा तुम्ही कुठे होतात? पण ते दोन गोष्टी आहेत। ते चॅलेंज जे होतं ते फक्त राजकीय पक्षांपुरतंच दिलं गेलं होतं, सामान्य नागरिकांना त्याच्यात स्थान नव्हतं। मी राजकीय पक्षाचा नाही, मला राजकीय पक्षाचं व्हायचं नाही आहे, पण सामान्य नागरिक म्हणून मी ह्या सगळ्या देशाचा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे। निवडणुका ह्या माझ्यासाठी होत असतात, राजकीय पक्षांसाठी नाही। इलेक्शन कमिशननी माझ्यासाठी काम करणं अपेक्षित आहे, राजकीय पक्षांसाठी नाही। परंतु इलेक्शन कमिशननी अशी कुठलीही परवानगी दिली नाही। आत्ताच्या निवडणुकीमध्ये आढळलेल्या गोष्टीनंतर तुम्ही हा RTI फाईल केलेला आहे। आत्ताच्या निवडणुकीत काय आढळलं की जे काही आरोप होत आहेत किंवा दावे होत आहेत की अमुक अमुक ठिकाणी म्हणजे एक माळशिरस तालुक्यामधलं गाव आहे की बाबा जिथे असं असं मतदान झालं असं सांगण्यात येतं, मात्र तिथं जे काही लोकप्रतिनिधी ईव्हीएम बॅलेट पेपरवरती घेतलं जात आहे, 76 लाख मतं वाढली कशी? तर तुम्हाला काय आढळलंय का आत्ताच्या या निवडणुकीमध्ये की ज्या मतपेटीमध्ये तुम्हाला असं तुम्ही जिंकलेले असा अथवा हरलेले असा, हे डेमोक्रेसीसाठी आवश्यक आहे। तुम्ही ज्या मतपेटीवरती तुम्हाला असं माहिती असेल समजा की मला 400 मतं मिळाली आहेत, हे मला 400 लोकांनी सांगितलंय आणि मला त्या ईव्हीएममध्ये मात्र 100च मतं दिसली, मी आकडे उदाहरणार्थ घेतोय, तर तुम्ही जिंकले असा वा हरले असा तुम्ही त्या 400 लोकांच्याकडनं ॲफिडेव्हिट करून घ्या की आम्ही यांना मत दिलं, प्रत्येकाकडनं वैयक्तिक, आणि त्या फॉर्म 20 मध्ये जे दिसतं मतसंख्या त्याची कॉपी जोडा। आणि गोपनीयतेचा भंग नाही का होणार? नाही, मी जर तुमच्या मताचं ॲफिडेव्हिट केलं तर तो कायद्यानुसार गुन्हा आहे, पण मी माझ्या मताचं ॲफिडेव्हिट केलं की हो मी यांना मत दिलं तर तो माझा अधिकार आहे, कारण माझं मत माझं आहे, त्याची मालकी माझी आहे। ते तुम्ही जर गौप्यस्फोट केलात तर तो गुन्हा आहे, पण माझ्या मताबद्दल तयार होतील का पण याला ते मला माहिती नाही। मी त्यातनं मार्ग काय हे सांगतोय। लोक तयार होतील की नाही हा राजकीय पक्षांचा प्रश्न आहे आणि लोकांचा प्रश्न। सर, आता तुमच्याशी माझा हा मुद्दा मला पूर्ण करू दे। तर अशा पद्धतीने फॉर्म 20 आणि ही ॲफिडेव्हिट्स असं घेऊन तुम्ही न्यायालयात याचिका दाखल करा की आम्हाला ह्या ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी हे जे ईव्हीएम होतं याच्यामध्ये गडबड झालेली दिसते, कारण ह्या लोकांनी ॲफिडेव्हिट केलंय। मग ह्या पुराव्याचा
ह्या पुराव्याची त्यांना दोघांनाही, इलेक्शन कमिशनलाही आणि न्यायालयालाही दखल घ्यावी लागेल. या त्रुटी ज्या सतत समोर आणल्या जात आहेत त्यावरती उपाय काढण्याची जबाबदारी देखील अर्थातच आपल्या निवडणूक आयोगाची आहे आणि त्याच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी आपल्या न्याय यंत्रणेची आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतमोजणी संदर्भात आणि एकूणच ईव्हीएम बाबत अनेक पराभूत उमेदवारांनी शंका उपस्थित केलेली आहे. ईव्हीएम मध्ये वेगळा प्रोग्राम तयार करून वाटेल तसा निकाल लावता येऊ शकतो का? एका तासात 76 लाखांनी मतदान वाढू शकतं का? मतमोजणीमध्ये काही घोळ झालाय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं IT तज्ज्ञ तीर्थराज सामंत यांनी दिलेली आहेत. सर नमस्कार. एबीपी माझामध्ये मी जसं म्हटलं की ईव्हीएम हॅक होऊ शकतं का? कारण सोशल मीडियावर बघतोय अनेक ठिकाणी काही व्हिडिओज समोर येत आहेत, काही फोटोज समोर येत आहेत, काही प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जातात. या निकालानंतर सगळ्यात जी मोठी गोष्ट जर सोशल मीडियावर सध्या चालू आहे, ईव्हीएम हॅक होऊ शकतं का? एका वाक्यात उत्तर द्यायचं तर नाही होऊ शकत. सविस्तर सांगायचं तर सविस्तर सांगतो. 2 कंपन्या आहेत, एक BEL आहे, दुसरी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आहे. आता कुठे बँगलोर, हैदराबाद, चेन्नई जिथे आहेत तिथे आहेत. त्या ही मशीन डेव्हलप करतात. ईव्हीएम आपण एकच ईव्हीएम म्हणतो, पण त्याच्यात 3 भाग असतात. एक तो कीबोर्ड असतो ज्याच्यावर आपण बटन दाबतो ते. दुसरा असतो ते बॅलेट युनिट, कीबोर्ड म्हणजेच बॅलेट युनिट. दुसरं असतं ते व्हीव्हीपॅट, ज्याच्यावर आपल्याला दिसतं ना, आपण दाबलं का काय कमळ येईल का मशाल येईल आणि मग ती चिट खाली पडते, त्याला म्हणतात व्हीव्हीपॅट. आणि तिसरं आहे ते कंट्रोल युनिट. आता या तिघांचंही आर्किटेक्चर आणि त्याची स्पेसिफिकेशन्स ही इलेक्ट्रॉनिक म्हणजे ज्या कंपनीज आहेत, इलेक्शन कमिशनने पब्लिश केलेली आहेत. म्हणजे त्याच्यातल्या ज्या मायक्रो चिप्स आहेत त्या काय इलेक्शन कमिशन स्वतः बनवत नाही की त्या कंपनीज बनवत नाहीत, ते त्या विकत आणतात. पॉइंट इज ह्याच्यात जे सॉफ्टवेअर घातलं जातं ते 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल 90च्या दशकात CDs मिळायच्या आपल्याकडे, बरं, आणि त्यामुळे आपण लॅपटॉपमध्ये घालून त्याच्यावर काहीतरी कॉपी पेस्ट केलं, पिक्चर असेल, गाणी असतील, एकदा केलं, बंद झाली ती CD का डन, तुम्हाला ते परत बदलता यायचं नाही. त्या स्वरूपाची काहीतरी टेक्नॉलॉजी आहे. हे 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. म्हणजे आहेत ते संगणकासारखेच चालतात. म्हणजे त्यांना पण 0 आणि 1 चीच भाषा कळते, पण त्याच्यात हा प्रकार नाही का, म्हणजे मुळात त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीमच नाही. जशी लॅपटॉपमध्ये विंडोज असते किंवा हा फोन आहे ह्याच्यामध्ये अँड्रॉइड असते किंवा ॲपलची iOS असते, मग त्याच्यात प्रोग्राम रन होऊ शकतो. ह्याच्यात मशीन लेव्हल लँग्वेजनी केलेला प्रोग्राम 1 टाइम प्रोग्राम आहे. तो एकदा घातला की झालं, डन. आता काही उमेदवारांनी असाही डेटा समोर आणलाय ज्यामध्ये महाविकास आघाडी पोस्टलचं जे मतदान होतं त्या पोस्टल मतदानामध्ये 143 ठिकाणी, म्हणजे सुरुवातीला जे कल आले त्यात 143 ठिकाणी महाविकास आघाडी पुढे होती आणि त्याच वेळी महायुती 140 ठिकाणी आघाडीवर होती. ईव्हीएमची जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा अचानक साधारणपणे 230च्या जवळपास महायुती पुढे गेली आणि 46च्या जवळपास आघाडी. हे कसं काय? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की पोस्टलमध्ये महाविकास आघाडी पुढे आणि ईव्हीएममध्ये महायुती इतक्या फास्ट पुढे गेली. आता ह्याची समाजशास्त्रीय कारणं द्यायला काय मी त्यातला तज्ज्ञ नाही, पण मला एकच लॉजिक दिसतं ह्याच्यात. ही जी पोस्टल मतं होती ती कोणाची असतात? सरकारी कर्मचाऱ्यांची असतात. ती जर सरकारवर नाराज लोक असतील तर ती विरोधात मतदान करू शकतात. मग त्याच्यात नवल वाटण्यासारखं काय? अच्छा, असं तुमचं म्हणजे मी आता त्यातला तज्ज्ञ नाही, पण मला पहिला डाऊट हाच येतो की रागावले असतील सरकारी कर्मचारी, असू शकतं. सर्वसामान्य हो का नाही वैतागले असतील, त्यांना हवा असेल बदल, जनतेला काहीतरी वेगळं हवं असेल. आता अजून ह्याच्यात ईव्हीएमचा दोष म्हणजे कसं, म्हणजे ह्याच्यातून ईव्हीएम मध्ये झोल झाला हे काय सिद्ध होत नाही ना. काही जणांनी अशाही तक्रारी केल्यात की बॅटरी चार्जिंग त्या ईव्हीएमची काही ठिकाणी 60% होती. म्हणजे जेव्हा सुरुवातीला काही जणांनी चेक केलं, काही ठिकाणी 99%, काही ठिकाणी 60%, काही ठिकाणी 70%. त्यांचं असं म्हणणं आहे जर ईव्हीएम सकाळी 6, 6:30, 7च्या दरम्यान सुरू होत आहेत मशीन्स, तर त्याची बॅटरी
त्याची चार्जिंग जी आहे ती 60-70% कशी? बरं, मग किती टक्के हवी होती? म्हणजे मला लॉजिकली जे त्यांचं असं दिसतं म्हणणं आहे की 99%, 98%, म्हणजे आपण जेव्हा मोबाईल सुरू करतो फुल चार्ज करून. मग हा प्रश्न त्यांचा जेन्युइन आहे आणि ह्याचं उत्तर इलेक्शन कमिशननी द्यायला हवं. माझं म्हणणं असं आहे की बॅटरी म्हणजे आता तुमच्याकडे जर घड्याळ असेल डिजिटल क्लॉक तर त्याची बॅटरी पण आपण रिप्लेस करून टाकू शकतो. त्याच्यानी त्याच्या म्हणजे फंक्शनिंगमध्ये फरक नाही पडू शकत. म्हणजे इट इज नॉट पार्ट ऑफ प्रोग्रामेबल इंटरफेस ऑर इन्फ्रास्ट्रक्चर इनसाइड द मशीन. त्याच्यामुळे ती बॅटरी 60% का होती त्याचा जबाब ठीक आहे, म्हणजे हा जेन्युइन प्रश्न असू शकतो, पण त्यांनी इट डझंट 40% वापरली असेल तर ईव्हीएम मशीन असं त्यांचं म्हणजे ते कुठे काही ठिकाणी मॉक ड्रिलमध्ये किंवा कशामध्ये वापरली गेली असेल किंवा त्याच्यात प्रोग्रामिंग मध्ये किंवा त्या याच्यात काही प्रोग्रामिंग मधून होणं शक्य नाही. म्हणजे ती वापरून काहीतरी प्रोग्रामिंग केलं हा अशक्य गोष्ट आहे. ह्या प्रश्नाला काय अर्थ आहे? तरी त्याचा जाब जरूर विचारावा आणि इलेक्शन कमिशननी या शंकेचं निरसन जरूर करावं असं माझं मत आहे. कॅमेरामॅन विनय राजभर मी वेदांत नाईब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.